नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये लोणच्याच्या कैऱ्या घेण्यासाठी आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोणच्याच्या कैऱ्या कशा किलो आहेत ते पाहणार आहोत आणि त्याचा रेटही बघणार आहोत आणि सोबतच या मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या आहेत आणि त्याचा रेट काय आहे तेही पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर माझ्या पाठीमागे बघू शकता बघा केवढं मोठं हे भाजी मार्केट आहे। तर आता आपण पहिल्या आहेत ना भाज्या बघूयात कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचा रेट काय आहे तो चला। तर आता ह्या मार्केटमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते आणि मेथीची जुडी पण बघू शकता, खूप मस्त एकदम 30 रुपये जुडी आहे आणि बारीक मेथी आहे। इथे आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते, तर कोथिंबीर बघा। तर इथे या मार्केटमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला जास्त कोथिंबीर वगैरे घ्यायची असेल ना तर तुम्ही इथून घेऊ शकता। कशी दादा? तर 30 रुपयाला ही जुडी आहे बघा, एवढी मोठी एकदम। त्यानंतर इथे ही चवळी आहे। दादा चवळी कशी आहे? तर चवळी 20 रुपयाची जुडी आहे आणि बघा केवढी मोठीच्या मोठी एकदम ही जुडी आहे। दादा शेपू कशी आहे? 30 रुपयाला जुडी आहे शेपूची। कोथिंबीर, तिथे कोथिंबीर आपल्याला जास्त पाहायला मिळते। तुम्हाला अशा जुड्या ठेवलेल्या असतात, तुम्हाला शोधून घ्यायची आहे कोथिंबीर। कशी आहे पालक? तर पालक बघा 25ला जुडी आहे। कोथिंबीर, या मार्केटमध्ये आता मला कोथिंबीर जास्त पाहायला मिळते आणि कोथिंबीरची जोडी पण एकदम मोठी आहे एकदम। तर कांद्याची पात आहे 70 रुपयाला जुडी आहे। किंवा केवढी मोठी आहे एकदम, मोठीच्या मोठी आहे 70 रुपयाला। तरी बघा इथे ह्या अशा सर्व कांद्याच्या पात ठेवलेल्या आहेत। त्यानंतर इथे मिरची, आलं, म्हणजे भाजी घ्यायची असेल ना तर इथे सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात। इथे बघा मिरच्या आहेत, आलं। तर हे एवढं मोठं असं हे भाजी मार्केट आहे। तर आता या साईडला पण बघा आपल्याला सर्व कोथिंबीर पाहायला मिळते। मला कोथिंबीरची वडी बनवायची असेल तर त्यासाठी तुम्ही इथून कोथिंबीर घेऊन जाऊ शकतात। बघा एकदम फ्रेश कोथिंबीर आहे। तर इथे 2 काकड्या आहेत बघा, इथे ही गावठी काकडी आहे 40 रुपये किलो आहे। त्यानंतर इथे घोसाळी, वांगी, तशा सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील। हे बघा इथे आहे कारली, कारली पण बघा। तुम्हाला कारलीचं भरीत वगैरे बनवण्यासाठी अशी छोटी छोटी कारली पाहिजे असतील ना तर इथून तुम्ही घेऊ शकता। भोपळी मिरची, दादा ही कशी आहे? शिमला मिरची कशी आहे? 20ला पाव आहे आणि एकदम फ्रेश भाजी आहे बघा। त्या एका साईडला सर्व पालेभाज्या मिळतात आणि ते मी तुम्हाला दाखवलेत कोणत्या कोणत्या आहेत त्या। आता आपण या साईडला जाऊया। तर ह्या साईडला पण बघा केवढं मोठं भाजी मार्केट आहे आणि इथे सकाळच्या वेळेस आहे ना खूप गर्दी असते। लोकलमध्ये जर तुम्हाला विकण्यासाठी पाहिजे तर इथून ही भाजी घेऊन जाऊ शकता। तर आता इथे बघा गाजर, कोबी सर्व आहेत। आता इथे बघा गाजर आहेत। कसे दादा गाजर? तर गाजर आहे 30 रुपये किलो आहेत। कोबी आहे 20 रुपये किलो। 2 प्रकारच्या मिरच्या मिळते, तिखट मिरच्या आणि साध्या मिरच्या। तर इथे या 20 रुपये पाव आहेत आणि इथे कोबी बघा केवढे आहेत ते। तर आता आपण त्या साईडला जाऊया। चवळी आहे 50 रुपये किलो, गवार आहे 40 रुपये किलो, भेंडी आहे 40 रुपये किलो। इथे 2 प्रकारचे भोपळे आहेत, इथे डांगर भोपळा आहे आणि इथे सफेद भोपळा। डांगर भोपळा आहे 30 रुपये किलो आणि सफेद भोपळा आहे 40 रुपये किलो। सुरण आहे 40 रुपये किलो। बघा फणस आहे, कच्ची केळी, इथे आपल्याला काकडी, शिमला मिरची, गाजर। आता गाजर कसे आहेत? गाजर 100ला 40ला किलो बघा 40 रुपये किलो आहे ते गाजर, मस्त छोटे छोटे गाजर आहेत। त्यानंतर इथे आपल्याला कैऱ्या पाहायला मिळालेत। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मला लोणचं बनवण्यासाठी मी कैऱ्या बघते, तर आता इथे मला कैऱ्या दिसलेत। दादा कशा आहेत कैऱ्या? ते पण 100ला 2.5 किलो। ओके 100 रुपये 2.5 किलो आणि जर 1 किलो घेतला तर 40 रुपयाला आहेत। 50 रुपये किलो। 50 रुपये किलो आणि जास्त घेतलं तर किती पाहिजे? 2 किलो 90 रुपयाला 2 किलो। ओके तर 50 रुपये किलो आहेत आणि 2 किलो घेतल्या तर 90 रुपयाने मला सांगितलं। तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर अजून कमी होतील। तर तुम्ही कैरी बघू शकता, हे बघा। तर आता मला अशा टाईपमध्ये या कैऱ्या दिसतात। या तोतापुरी आहेत ना? हां तोतापुरी। तर या तोतापुरी कैरी आहेत आणि ह्या अशा लांबट असतात। तर या लोणच्यासाठी वापरू शकतो ना आपण या?
तर ह्या लोणच्यासाठी पण तुम्ही घेऊ शकता। हे बघा एवढं मोठं असं मैदान आहे आणि या मैदानामध्ये ना हे असे भाजीवाले भाजी घेऊन बसलेले असतात। जर तुम्हाला जास्त भाजी घ्यायची असेल किंवा तुमच्या घरी काही फंक्शन असेल ना तर तुम्ही इथून ही भाजी घेऊन जाऊ शकता। अगदी स्वस्त आणि फ्रेश भाजी तुम्हाला इथे मिळेल। शेंग बघा मस्त आहेत एकदम, 20 रुपये अर्धा किलो आहे। भरीत वगैरे बनवण्यासाठी तुम्ही ही वांगी घेऊन जाऊ शकता। मार्केटमध्ये अजून एक काकडी आलेली आहे, चायना काकडी, आणि बघा चायनासारखी मस्तपैकी चमकते। ही 50 रुपये किलो आहेत। आतापर्यंत आपण गावठी काकडी आणि ही साधी काकडी बघत होतो, तर आता इथे ही बघा ही चायना काकडी आहे। पपई, कच्ची केळी, त्यानंतर इथे बघा केरलाची छोटी केळी, सफेद भोपळा, सुरण, डांगर भोपळा, तर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर इथे बघा हे दादा 3 भोपळे घेत आहेत, एकदम मस्त फ्रेश आहेत। 40 रुपये किलो, 40 रुपये किलो भेंडी आहे। त्यानंतर लाल मिरची आहे इथे बघा 40 रुपये किलो आहेत। म्हणजे तुम्हाला मिरचीचं लोणचं वगैरे घालण्यासाठी ना तुम्ही ह्या मिरच्या घेऊन जाऊ शकतात। तर इथे पण बघा मस्त आहेत, एकदम लाल लाल भडक अशा मिरच्या आहेत। नंतर इथे बघा गाजर 40 रुपये किलो आहेत, रताळी आहे 60 रुपये किलो, 40 रुपये किलो कैऱ्या आहेत। आणि मार्केटमध्ये आतापर्यंत मला इथं ह्या तोतापुरी कैऱ्या पाहायला मिळाल्यात। आणि हे दादा जास्त घेतलं तर किती रुपयाने मिळतील? 350-350 10 किलो, 350ला 10 किलो। जर तुम्ही जास्त कैऱ्या घेते तर 350 रुपयाला 10 किलो आहे। त्यानंतर इथे तर शेवग्याच्या शेंगा आहे 100ला 2.5 किलो, आणि त्यानंतर इथे तुम्हाला मिरच्या, त्यानंतर इथे मिरच्या, आलं, हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल। काकडी दादा काकडी कशी आहे? 25 रुपये किलो। तर काकडी आहे 25 रुपये किलो। सकाळी 5 ते 11 पर्यंत हे मार्केट सुरू असतं आणि आतमध्ये अजून मोठं मार्केट आहे, ते दिवसभर सुरू असतं। आणि इथे ही भाजी मिळते, ही होलसेल आणि रिटेलमध्ये मिळते। आणि मी तुम्हाला त्यांना भाज्यांचा रेट दाखवलेत। आता मी इथे ना कैऱ्या घ्यायला आलेली आहेत, पण इथे मी 2-3 ठिकाणी बघितलं तर मला तोतापुरी कैऱ्या पाहायला मिळाल्यात आणि त्या 40 रुपये किलो आहेत। तर अजून आपण भरपूर 1-2 ठिकाणी पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या कैऱ्या पाहायला मिळत आहेत ते। तर चला आता आपण इथून सरळ जाऊया, ते ह्या कैऱ्या पाहूया। दादा कशा आहेत कैऱ्या? या ही 40 रुपये किलो जाईल, ही गावठी कैरी। ओके, तर ही गावठी कैरी आहे 40 रुपये किलो। आणि हे बघा आतून तुम्हाला दाखवते, कोई पण कवळी आहे एकदम। हे बघा तुम्ही तर ह्या आहे ना तुम्ही लोणच्यासाठी घेऊ शकतो, लोणच्यासाठी आपण घेऊ शकतो ना। ओके 40 रुपये, आणि जास्त घेतले तर 300 रुपये 300 रुपये 10 किलो। तर ह्या 200 रुपये 10 किलो आहेत, आणि 1 किलो घेतलं तर 20 रुपये। तर या दादांकडे मला स्वस्त वाटल्या ह्या कैऱ्या। तर इथे ह्या बघा अशा 2 प्रकारच्या कैऱ्या आहेत इथे, 100 रुपये किलो आहेत भुईमुगाच्या शेंगा। म्हणजे तुम्हाला लसूण, कांदे, बटाटे घ्यायचे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकतात बघा। म्हणजे या कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या, कैऱ्या वगैरे तुम्हाला इथे मिळतील। तर आता आपण त्या दादांकडे पण कैऱ्या आहेत, त्याचा पण रेट बघूया। दादा कशा आहेत कैऱ्या? 20 रुपये किलो। 20 रुपये किलो। इथे पण सेम आहे, जास्त घेतले तर 200 रुपये किलो आहेत। 40चे 2.5 किलो टोमॅटो आहेत, आणि 1 किलो आणि 20 रुपयाचे 1.25 किलो। आणि हे बघा टोमॅटो आहेत, एकदम फ्रेश टोमॅटो आहेत। कशी सांगितलं बघा, या आपल्याला मार्केटमध्ये कोथिंबीर जास्त पाहायला मिळते बघा, मस्त अशी फ्रेश अशी कोथिंबीर आहे। त्यानंतर इथे कढीपत्ता, दादा कढीपत्ता कसा आहे? किती पाहिजे? 15ला पाव, 25ला अर्धा, 50 ओके 15ला पाव आहेत, आणि 25ला अर्धा, 50 रुपये किलो। 50 रुपये किलो। हे बघा पत्ता एक नंबर आहे, गोड पत्ता। हां, तर म्हणजे इथे तुम्ही कढीपत्ता बघू शकता, एकदम फ्रेश कढीपत्ता आहे। त्यानंतर पुदिना 10 रुपये, 10 रुपयाची जुडी आहे पुदिनाची। म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे आणि मस्त की चटणी वगैरे बनवण्यासाठी तुम्ही इथून पुदिनाची जुडी घेऊ शकता। तर 60ला अर्धा, 120 रुपये किलो लिंबू आहेत। तर हे बघा, हे तुम्हाला इथून निवडून घ्यायचे। जर तुम्हाला कच्चे पिकलेले असे लिंबू पाहिजे असेल तर इथून तुम्ही हे घेऊ शकता। 120 रुपये। तर इथे कांद्याची पात आहे, 60 रुपयाला जुडी आहे। हे बघा त्या दोन्ही साईडला आहेत ना अशी लोक बसलेली असतात भाजी घेऊन, आणि तुम्हाला जिथे भाजी घ्यायची तिथे तुम्ही घेऊ शकतात। तर हे बघा ह्या साईडला सर्व तुम्हाला पालेभाज्या पाहायला मिळतील। तर फ्लॉवर बघा मस्त एकदम फ्रेश आहे, 40 रुपये किलो आहे, एकदम सफेदच्या सफेद। भेंडी आहे 40 रुपये किलो। आता आपण इथे लिंबू पाहायला आलेलो आहेत, आणि इथे बघा लहान मोठे असे सर्व प्रकारचे लिंबू आहेत। हे लिंबू 130 रुपये किलो आहेत, आणि हे वाले छोटे, आणि हे लिंबू बघा थोडेसे छोटे आहेत, हे 100 रुपये किलो आहे।
आणि ते हे सब 130 रुपये किलो. आणि इथे हे सर्व या टोपल्यामध्ये आहे ते 130 रुपये किलो आहे. या भाजी मार्केटमध्ये मी लोणच्याच्या कैऱ्या घेण्यासाठी आलेली, तर मला इथे 2-3 ठिकाणीच फक्त तोतापुरी कैऱ्या पाहायला मिळाल्यात. तर मी आता नेक्स्ट टाईम परत येईन कैऱ्या घेण्यासाठी. तर इथे 2-3 ठिकाणीच कैऱ्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त भाजी आणि फक्त कैऱ्या दाखवलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.